अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। डोंगरखर्डा येथे रामनवमी उत्सव जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला। रामनवमी निमित्त भगवान श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळा पार पडला। गावातील प्रमुख रस्त्यावरून डीजेच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली। गावातील सर्व भाविक मोठ्या संख्येने यात्रा मिरवणुकीत सहभागी झाले होते। डोंगरखर्डा येथील श्रीराम समर्थक मंडळ व भाविक एकत्र येऊन डोंगरखर्डा वाशी डोंगरखर्डा बसस्टॉपवर श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात येते। पूजन करते वेळेस डोंगरखर्डा उपसरपंच तथा गृह उभा संचालक यवतमाळ जिल्हा सरपंच संघटना जिल्हा प्रमुख निश्चल ठाकरे, माजी सभापती गजानन पंचबुद्धे, उद्धव बाळासाहेब ठाकरे कळंब तालुका प्रमुख गुरुदेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख सुधाकर निकाडे, डोंगरखर्डा सामाजिक कार्यकर्ता रमेश काचोरे, संजय काचोरे, प्रकाश मुंगले, दिनेश मुंगले व तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते। सजविलेल्या रथाद्वारे प्रभू श्री रामचंद्रची प्रतिमा व सजीव देखावा सादर करण्यात आला। या सजीव देखाव्याची डोंगरखर्डा बसस्टॉपवरून शोभायात्रा व भव्य मिरवणूक काढण्यात आली। डोंगरखर्डा परिसरातील रामनवमी रॅली डोंगरखर्डा मेन रोड ते पिंपळसेंडा चौफुली ते डोंगरखर्डा मेन रोड रस्ता ते शिवाजी चौक ते आठवडी बाजार मेन लाईन ते हासम बाबू गिलानी घर ते मस्जिद चौक ते ठाकरेपुरा ते राऊतपुरा ते अंबा मंदिर ते काळे परिसर ते प्रवीण भाऊ ठाकरे घर या प्रमुख मार्गावरून डीजेच्या तालावर रामभक्त नामाच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कळंब पोलीस सहा विजय राठोड, बीट जमादार गजानन धात्रक, प्रदीप चव्हाण, बाजीराव ससाने, रवींद्र आत्राम हे उपस्थित होते। मिरवणुकीचे व शोभायात्रेचे गावातील प्रमुख मार्गावर राहणाऱ्या महिला भगिनी व रामभक्तांनी रथाचे औक्षण करून समाधानाने दर्शन घेतले। प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय श्रीराम तसेच एकही नारा बोलेगा जय जय श्रीराम असा जयघोष करीत मिरवणुकीत सहभाग नोंदवला। तरुणाईने रामनामाच्या गजरात डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता। सजवलेल्या रथातून प्रभू श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण असा सजीव देखावा यावेळी सादर करण्यात आला। रामनामात तल्लीन होण्याचा अनुभव गावकऱ्यांनी घेतला। डोंगरखडा सर्कल प्रतिनिधी महेंद्र लडके।